गायू खूप ड्रामेबाज आहे. काल परवाचा व्हिडिओ बघितला ना तर बघा, नाही बघितलं असेल तर किती ड्रामे करते, भांडती, रडती आणि काय पण नावं ठेवती. नाव काय ठेवलंय तुम्हाला आवडलं ना तर चला. 10 मिनटं झाली, हळूसच कंगी केलेली आहे गायीची. पप्पांना वाटतं की गायीचे सर्व कामं तिला खायला प्यायला द्यायचं आणि व्यवस्थित करूनच घरातली कामं करायची, अदरवाईज घरातली कामं करायची नाही. बरं असंच ऐकते. मग गायीची कंगी 10 मिनटं झाली केलं, कारण हळूहळू कॅमनी व्हिडिओ पळवला आणि त्यानंतर म्हटलं तिचं बसवलं तिला टी व्ही लावून थोडं, आणि मग पीठ मळायला किचन चांगलं मळून घेते आणि भिजायला ठेवते. आता बायका पण येतात ब्लाऊज टाकायला, ड्रेस टाकायला, या नेहाला पण शिवलेत ते. मग पीठ पण मळून झालं. हात धुवायचं चालू आहे कारण भाजी पण बनली, भाजी ठेवली बनवून तिकडं. गाय बघा माझं हात पोचायचं घेऊन गेलेले, रुमाल घेऊन येते. लाली नाले रेडी आहे मस्तच डाळ बनवून इथंच ठेवते डबा मस्त. पिलू आ गई कितने दूर से आई? नहीं देता। पिलू आली. पढ़ाई एग्जाम कैसे गया? अच्छा पेपर कैसे गया? अच्छा संस्कृत सर तो अच्छा नाही बोला पढ़ाने वाला. तर संस्कृत शिकवणार आहे ना, तो व्यवस्थित नाही म्हणून सांगितलं आहे. झूठ. चुप ना, जा अपना नहा ले. टाइमिंग देखो 11 बजने आ गई, नहाया नाही, चल निकल. तर चला आता मी पिलो आले बघितलं. बात मत मान, मेरे को भी यही चीज बोल रही है सुबह से. मुझे भी पता है. एप्पल वाली चॉकलेट ठीक है. जूस लाना मेरे लिए. उसके अंदर जूस नहीं रहता है. ही बहिणी खेळत राहतील. आता गा पिलू आली. चला म्हटलं मशनी साफसफाई करू. आणि हे तर सगळं ड्रावर वगैरे आहे. दोन्ही मशनी माझ्या इतक्या चांगले निघालेत ना. ही आहे 35,000ची सिंगर 4423 आणि ती दुसरी आहे ना जॅक A2C, ती पण चांगली आहे. तर हा डिझाईन बघा ब्लाऊजचा, हा 16 बायकांनी बनवून घेतला. खूप छान डिझाईन आहे माहिती आहे का. तर खूप सारे ब्लाऊज साड्यांचं झालेलं आहे शिवून. मी व्हिडिओज टाकणं झाले कारण म्हणजे शिवण्याचं माझ्यापाशी माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेजच नाही. आणि चला बोलत बोलत माझी साफसफाई पण झाली. गायू पिलू टी व्हीसाठी तडपडायला लागलेत माझ्या आसपास. मी म्हटलं साफसफाई करत तर याचं नाही. तर ठेवते आता ही साफसफाई करून. साफसफाई 2 मिनटं करून गेली की मागं आहे गायूचं काय ना करून काढून ठेवतीच. तर चला क्लीन झालं का नाही पाहू शकता तुम्ही. हे तर इथली जागा खाली झाली. क्या है बस करे ते ढेले पेगे दीदी को दातेगा. ही डिझाईन खूप छान वाटते बरं का ब्लाऊजची. तुम्हाला स्पीडमध्ये दाखवली पण हा खूप छान आहे. खूप झाले ब्लाऊज असे. तर चला इकडचं पण आता एवढे सगळे ड्रेस आणि हे साडी पिको फॉल आणि ब्लाऊज मी शिवून कंप्लीट केले. त्यांना आता तयार करायचे आहेत. त्याआधी ही म्हटलं मशीन सगळी ही दुसरी पण साफसफाई करून घ्यायची. बॅग नाही लिहि इथे. तर चला आता बसते थोडा वेळ पाणी प्यायला. बघू काय का घेऊन आलो. बघा नाखून किती ना बड़ा हो गया गाय को. ऐसे कैसे हो गया? कितना बड़ा दिख रहा है कि नहीं आपको? दिख रहा है धागा धागा ही आपका. हाँ बैग का तुम्हारे माहिती आहे का? अचानक कुणाशी तरी आला तर चला आता दुसरं स्वयंपाकाचं बघायचं आहे. पण चांगलं म्हणजे भिजलेलं आहे. थोडंसं चोळून तेल लावून थोडंसं मळून घेते अजून, म्हणजे चपात्या आणि फुलके चांगले बनतात. तर चला फटाफट आता फुलके बनवते मी, कारण डाळ भाजी बनवलेली आहे गरम गरम. आता फौजी साहेबांचं पण टायमिंग झालेलं आहे जेवणाचं. दुपारचं लंच ब्रेक होणार त्याच्या आधी आपण फटाफट करून ठेवायचं, कारण आल्यानंतर त्यांना 15 मिनटंच टायमिंग असतात. तर झाली आता एक फुलके बनवून आपली रेडी. तर पाहू शकता हळूहळू केलं का नाही, म्हणजे पुश जास्त करायचं नाही. आणि हे फुलते मस्तपैकी फुलते. तर फुलली बघा अशी. आणि जादा इंजेक्शन आहे ना, त्यामुळे आपण काही जास्त पुश करू शकत नाही. आणि चवीला पण लागते अशा गॅसवर. आता गॅसवरच करायची बघितलंय तुम्ही. पण काय आहे गॅसची आता भीती, डॉक्टरांनी सांगितलं तर मना केलं म्हणून आहे का नाही. चला अशीच बनवून घेते सगळेच. भाजी झाली आपली आणि ही आता
लगेच भांडी असं कमी करून टाकली, कारण इस्तेमालच होत नाही. तर बॉक्स एक पूर्ण भांड्याचा भरला वाटला, मोठा बॉक्स. माझे बॉक्स पॅकिंग करताना तुम्ही पाहिलेलंच आहे, खूप मोठे आहे. तो बॉक्स पूर्ण अशी भांडी भरले आणि ती काढून टाकली, कारण मी एवढी भांडी काय करणार आहे. आणि ही पूर्ण असं म्हणजे घासलेली आहेत आणि हे डबल टिबलनं ठेवले आहेत बघा. ह्यांच्या मागं पण हे आहे काचेच्या भरण्या, मस्त वाटते. हे कोण घेते मी, जे मँगो आचार, परत ना हे येत नाहीत का जाम, ते जे ठेवते. परत खूप टाकून देते. हे नुसते 2-3 महिन्याचे असते. आणि कारण जास्त ठेवून काय करायचं, आणि काचेच्या भरणीत ठेवलं की मस्त वाटतं आहे ना, खूप छान वाटतं. तर दुसरी पण कशी ठेवते बघा. हे बघा, चला अशा स्वयंपाक झाला. आणि शेवट हे पाहू शकता तुम्ही. आणि गाईचा चप्पा बघितला, छुटकुसा आहे, छुटकुसा. सोनूचा टिफिन पण भरून द्यावं लागतो ना, पिल्लूनं मदत केली भरताना. आणि गुलाबची राणी बघा, अजून येते थोडंसं अजून नाही. हे बघा गाईचा छुटकुसा कसं फुलतंय. अरे वा रे वा. सोनूला दूध दिले गरम करून. चपात्या सगळं झालं. तर गाईचा पराठा असा आहे आपला, मस्तपैकी पकला आहे, बंद केला आहे. गाईचा पराठा पकला आहे. तर चला आता सगळं झाली. इंडक्शनवर आपण तवा उचलूया, तिथं ठेवूया आणि थोडंसं हॉटकेसचं गरम जे जेवण आहे थंड होण्यासाठी थोडं उघडं ठेवूया. परत ते ढक्कन लावलं, म्हणजे कपड्याचं ढक्कन लावायचं आहे. तेल राहिलेलं इथं ठेवू, ऑनची बघ इथं ठेवू. झालं. आता ही साफसफाई करायची आपल्याला. थोडं इंडक्शनची हवा जाण्यासाठी इंडक्शन चालू ठेवलेलं आहे, कारण त्याच्यात एक ग्रुप फॅन असतं. पीठ आहे ना इथं, झाडू स्वच्छ लागेल माझा. चला असे झाले. आता सगळी कामं अशीच आहेत. दुसरी माझी सगळी कामं झालेली आहेत. मी पोचले आहे तर कारण मला औषधं आणि परत टिकली वगैरे घेतले आहे आणि पोचले. गाई पिलू इथं बसलेले आहेत. गाई घातलेलं आहे गाईनं बनियन, म्हणून गाईला बघायला भेटणार नाही तुम्हाला. आणि आता होते तयार, टिकली घेऊन आली. आता मी घेणार आहे कटिंग करण्यासाठी. माझे वरची मॅडमचं आहे बाई, खूप दिवस झालं मग ती मिस्टर त्याचे रोज विचारतात. बाई मी म्हटलं नशीबवानच आहेस, कारण का आमचे मिस्टर आम्ही काही घातलं तरी आम्हाला बघत नाही, कपडे कसलेही घालून काय. तर लय हसत होती खाली बसलेली येऊन. आता इथलेच गेलेत पालम बिलम इथं दिली, इथनं कॅन्टोमेंटमधनं क्वार्टर खाली केलेत. कोण पोस्टिंग गेलेत का नाही, त्यांची वाईफ वगैरे मुलांच्या शाळेबद्दल राहिलेली आहेत. तर ते बाहेर गेले. तर ते म्हणतात मॅडम तुझ्यासारखं इथं शिवत नाही, खूप महाग आहे, टाकला आम्ही लांब पडतंय म्हणून. पण एवढा खराब केला आहे ना माझा ब्लाऊज ड्रेस, तर तुझ्यापाशी येतो म्हणून सगळीच आता हळूहळू बाहेरनं इथं या लागले. तर कॉल आला होता, मी म्हणलं या. तिला इथंच माझ्या खाली होती, म्हणजे तुम्हाला दाखवते मी कुठला ब्लाऊज आहे. तर चला आता मी कटिंग करते, कारण तिला सांगितलं ये बाई कधी पण ये. आणि खूप सारे आपले मराठी ताई वगैरे पण बाहेर गेले, ते पण येतात. पालम नाही कुठले कुठले गाव म्हणतात, तिथं खूप सारे अलग अलग गाव आहे. आता थोडी केस ओली आहे, मग आता त्याला सुकू द्या. आणि चला माझी ओले क्रीम इथं आहे.